नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 15 जानेवारी 2024। तर आज आपण 14 जानेवारी आणि 15 जानेवारी असे दोन्ही दिवसांचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र सरकारने नुकतेच कोणत्या जिल्ह्यात नवीन आटपाडी संवर्धन राखीव घोषित केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सांगली। तर जानेवारी 2024 मध्ये महाराष्ट्र शासनाने सांगली जिल्ह्यातील आटपाडी विभागात आटपाडी संवर्धन राखीव नावाने नवीन संवर्धन अभयारण्य स्थापन केल्याची घोषणा केलेली आहे। तर कधी स्थापन करण्यात आलेली आहे? तर जानेवारी 2024 मध्ये। आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर सांगली या जिल्ह्यामध्ये। आणि याचे नाव काय आहे? तर आटपाडी संवर्धन राखीव। तर सांगली जिल्ह्यामध्ये आटपाडी संवर्धन राखीव संवर्धन अभयारण्य स्थापन करण्यात आलेले आहे। तर आटपाडी संवर्धन अभयारण्यात अर्ध सदाहरित, आर्द्र पर्णपाती आणि कोरडे पर्णपाती या 3 प्रकारचे वनाच्छादन समाविष्ट आहे। या भागात 36 झाडांच्या प्रजाती, 116 वनौषधी प्रजाती, 15 झुडूप प्रजाती, 14 वेलीच्या प्रजाती आणि 1 परजीवी वनस्पती आहेत। तर आटपाडी संवर्धन राखीव प्रकल्पाचा मुख्य उद्देश लांडगे, कोल्हे, हरिण, कोल्हे, सिवेट्स, ससे आणि इतर प्रजातींसारख्या विविध सस्तन प्राण्यांच्या अधिवासाचे रक्षण करणे हा आहे। तर नव्याने घोषित झालेले आटपाडी संवर्धन राखीव क्षेत्र हे 9.48 चौरस किलोमीटर म्हणजेच 948.88 हेक्टर एवढे आहे। तर याच्या उत्तरेला मुढेवाडी, पूर्व आणि पश्चिमेला आटपाडी आणि दक्षिणेला भिंगेवाडी, बनपुरी हे वनक्षेत्र आहे। आटपाडी संवर्धन राखीव क्षेत्र हे पश्चिमेकडील मायनी संवर्धन क्षेत्र व ईशान्येकडील माळढोक पक्षी अभयारण्य यांच्याशी संलग्न आहे। 21 सप्टेंबर 2022 रोजी राज्य वन्यजीव मंडळाच्या 19व्या बैठकीत हे क्षेत्र नवीन संवर्धन राखीव क्षेत्र घोषित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता। तर कधी मांडण्यात आला होता हा प्रस्ताव? तर 21 सप्टेंबर 2022 रोजीच्या राज्य वन्यजीव मंडळाच्या 19व्या बैठकीत। तर कोणते क्षेत्र घोषित करण्यात आलेले आहे? तर आटपाडी राखीव वन संवर्धन। नेक्स्ट आहे, नुकतेच मलकानगिरी विमानतळाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ओडिशा। तर जानेवारी 2024 मध्ये ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मलकानगिरी येथील विमानतळाचे उद्घाटन केले आहे। तर हे विमानतळ 233 एकर क्षेत्रात पसरलेले आहे। या विमानतळासाठी 70 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत। किती खर्च झालेला आहे या विमानतळासाठी? तर 70 कोटी रुपये खर्च झालेला आहे। आणि किती एकरामध्ये आहे हे क्षेत्र? तर 233 एकरामध्ये आहे विमानतळ हे। तर आता मलकानगिरी विमानतळासह आता ओडिशातील कार्यरत विमानतळांची संख्या 7 एवढी झाली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच कोणत्या राज्याने बेरोजगार तरुणांसाठी युवा निधी योजना सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे कर्नाटक। तर जानेवारी 2024 मध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शिवमोग्गा, कर्नाटक येथे बेरोजगार तरुणांसाठी युवा निधी योजना सुरू केली आहे। तर कुणी सुरू केलेली आहे? तर कर्नाटक राज्य सरकारने। कोणासाठी केलेली आहे? तर बेरोजगार तरुणांसाठी। आणि कधी सुरू करण्यात आली? तर जानेवारी 2024 मध्ये। ठिकाण कोणते होते? तर शिवमोग्गा, कर्नाटक या राज्यामधील। तर या उपक्रमाचा उद्देश 2022-23 या शैक्षणिक वर्षात पदवी पूर्ण केलेल्या पदवीधर आणि पदवीधारकांना बेरोजगारी सहाय्य प्रदान करणे हा आहे। तर या योजनेअंतर्गत सरकारने मागील 6 महिन्यात नोकरी मिळवू शकले नाहीत आणि उच्च शिक्षण घेत नाहीत अशा पदवीधारकांना दरमहा रुपये 3000 आणि डिप्लोमा धारकांना दरमहा रुपये 1500 देण्यात येणार आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच डॉक्टर प्रभा अत्रे यांचे निधन झाले, त्या कोण होत्या? तर याचे योग्य उत्तर आहे शास्त्रीय गायिका। तर जानेवारी 2024 मध्ये किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले। त्यांना 1990 मध्ये पद्मश्री तर 2002 साली पद्मभूषण या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। तसेच त्यांना संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार मिळाले आहेत। तर त्यांनी संगीत या विषयावर 11 पुस्तके लिहिली आहेत। त्यांनी सामाजिक आणि सांस्कृतिक बांधिलकी जपण्यासाठी फाउंडेशनची स्थापना केली होती। तसेच शास्त्रीय संगीताच्या अध्यापनासाठी स्वरमयी गुरुकुल या संस्थेची स्थापनाही त्यांनी केली होती। तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध शास्त्रीय गायिका डॉक्टर प्रभा अत्रे यांचे जानेवारी 2024 मध्ये निधन झालेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 76वा भारतीय सेना दिवस कोठे साजरा करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे लखनौ। तर दरवर्षी 15 जानेवारी रोजी भारत आणि तेथील नागरिकांचे रक्षण करण्यासाठी आपल्या सैनिकांच्या बलिदानाची आठवण म्हणून भारतीय सेना दिन साजरा केला जातो। कधी साजरा केला जातो? तर 15 जानेवारीला।
तर 15 जानेवारी 1949 रोजी लेफ्टनंट जनरल करियप्पा यांनी फ्रान्सिस बुचर यांच्याकडून भारतीय लष्कराचे पहिले कमांडर इन चीफ म्हणून पदभार स्वीकारला। त्या स्मरणार्थ भारतीय सेना दिवस साजरा केला जातो। तर भारताचे पहिले कमांडर इन चीफ कोण आहेत? तर लेफ्टनंट जनरल करियप्पा। तर त्यांनी ज्यावेळेस कमांडर इन चीफ म्हणून पदभार स्वीकारला ती तारीख किंवा तो क्षण कुठला? तर 15 जानेवारी हा दिवस भारतीय सेना दिवस म्हणून साजरा केला जातो। तर फ्रान्सिस बुचर हे भारताचे शेवटचे ब्रिटिश कमांडर इन चीफ होते। जानेवारी 2024 मध्ये लखनौ येथे 76व्या आर्मी डे सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आले आहे। तर 2024 मध्ये 76वा भारतीय सेना दिवस कोठे साजरा केला जाणार आहे? तर उत्तर प्रदेशातील लखनौ येथे। तर प्रथमच 15 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या 76व्या आर्मी डे परेडसाठी सर्वोत्तम मार्चिंग ड्रिल ओळखण्यासाठी आणि परेडमधील सर्वोत्तम तुकडे ओळखण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जात आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कुंभमेळ्यानंतरचा देशातील दुसरा सर्वात मोठा मेळा गंगासागर मेळा कोठे सुरू झाला? तर याचे योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल। तर जानेवारी 2024 मध्ये कुंभमेळ्यानंतरचा देशातील दुसरा सर्वात मोठा मेळा गंगासागर मेळा पश्चिम बंगालमध्ये सुरू झाला आहे। तर गंगासागर मेळा हा पश्चिम बंगालच्या दक्षिणेला 24 परगण्यातील सागर द्वीप म्हणजे समुद्र बेट वर साजरा केला जाणारा एक धार्मिक उत्सव आहे। हा मेळा 8 ते 16 जानेवारी 2024 पर्यंत साजरा करण्यात येणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच अशांततेच्या कारणावरून कोणत्या देशात आणीबाणी घोषित करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पापुआ न्यू गिनी। तर जानेवारी 2024 मध्ये दंगलीत 16 जणांचा मृत्यू झाल्यानंतर पंतप्रधान जेम्स मारापे यांनी पापुआ न्यू गिनीमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे। तर पगार कपातीवरून पोलीस आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांकडून निदर्शने करण्यात आली ज्यामध्ये जीवितहानी झाली आहे। तर पगाराच्या वादाच्या निषेधार्थ उसळलेल्या दंगलीमुळे देशाच्या उत्तरेकडील राजधानी पोर्ट मोरेस्बी आणि ला येथे मोठे नुकसान झाले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या मते कोणत्या वर्षापर्यंत भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्सची होईल? तर याचे योग्य उत्तर आहे 2028। तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या मते 2028 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्सची होईल। तसेच 2047 पर्यंत भारत 30 ट्रिलियन डॉलर जीडीपी सह विकसित अर्थव्यवस्था बनेल। तर 2028 पर्यंत किती होईल भारताची अर्थव्यवस्था? तर 5 ट्रिलियन डॉलर्स आणि 2047 पर्यंत 30 ट्रिलियन डॉलर। तर सध्या भारताची अर्थव्यवस्था ही 3.4 ट्रिलियन डॉलर्स आहे आणि अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनी नंतर 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे। तर भारत आता कितव्या क्रमांकावर आहे? तर 5व्या क्रमांकावरती आहे। तर भारताची अर्थव्यवस्था ही जगातील 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच भारत आणि UAE मध्ये किती करार झाले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे 4। तर जानेवारी 2024 मध्ये भारत आणि UAE ने I2U2 गटात सहकार्य मजबूत करण्यासाठी 4 करार केले आहेत। तर हे 4 करार कोणते आहेत? तर अन्न प्रक्रिया क्षेत्रातील सामंजस्य करार, अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर करण्यासाठी गुंतवणूक करार, आरोग्य क्षेत्रातील प्रकल्पांच्या क्षेत्रातील सहकार्यावर सामंजस्य करार आणि UAE मध्ये बंदरांच्या बांधकामासाठी करार। फर्म DP वर्ल्डने गुजरातमध्ये बंदराच्या बांधकामासाठी गुजरात सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्रेया म्हणजे CREA नुसार भारतातील सर्वात प्रदूषित शहर कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर आहे बर्निहाट, मेघालय। तर जानेवारी 2024 मध्ये सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड म्हणजे क्रेया या संस्थेने जारी केलेल्या अहवालानुसार मेघालयातील बर्निहाट हे भारतातील प्रदूषित शहरांच्या यादीत अव्वल आहे। तर कोणते शहर भारतातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत अव्वल स्थानावरती आहे? तर मेघालयातील बर्निहाट। तर बिहारचे बेगुसराय हे 2ऱ्या क्रमांकावर आणि उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा हे 3ऱ्या क्रमांकावर आहे। तर या यादीत दिल्ली 8व्या क्रमांकावर आहे। या अहवालानुसार पहिल्या 50 सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी 18 बिहारमधील, 8 हरियाणातील आणि 8 राजस्थानमधील आहेत। तर 2023 मध्ये 75% जास्त दिवसांच्या हवेच्या गुणवत्तेचा डेटा असलेल्या 227 शहरांचा अभ्यास करण्यात आला। यापैकी 85 शहरांचा राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम म्हणजेच NCAP अंतर्गत समावेश करण्यात आला आहे। तर या अहवालानुसार 85 पैकी 78 शहरांमध्ये PM10 पातळी NAAQS म्हणजेच काय तर 60 मायक्रोग्रॅम प्रति घन मीटर पेक्षा कमी होती। नेक्स्ट क्वेश्चन आहे,
कोणत्या राज्य सरकारने जानेवारी 2024 मध्ये प्रथमच स्वतंत्र क्रीडा विभाग निर्माण केला? तर याचे योग्य उत्तर आहे बिहार. तर जानेवारी 2024 मध्ये बिहार राज्य सरकारने प्रथमच स्वतंत्र क्रीडा विभाग निर्माण केला आहे. हा निर्णय 8 जानेवारी 2024 रोजी पाटणा येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जितेंद्र कुमार राय यांच्याकडे क्रीडा खात्याची जबाबदारी सोपवली आहे. तसेच जितेंद्र कुमार यांच्याकडे कला, संस्कृती आणि युवा खातेही आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दरवर्षी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह केव्हा साजरा करण्यात येतो? तर याचे योग्य उत्तर आहे 11 ते 17 जानेवारी. तर राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह दरवर्षी 11 ते 17 जानेवारी या कालावधीत साजरा केला जातो. लोकांमध्ये सुरक्षेसंदर्भात जागरूकता वाढवण्यासाठी हा सप्ताह साजरा केला जातो. तर काय उद्देश आहे हा सुरक्षा सप्ताह साजरा करण्याचा? तर लोकांमध्ये सुरक्षेसंदर्भात जागरूकता निर्माण करणे. आणि कधी साजरा केला जातो? तर 11 ते 17 जानेवारी. थीम काय आहे? तर रस्ता सुरक्षेचे नायक व्हा. तर पहिला राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह 1989 मध्ये साजरा करण्यात आला होता. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करते. कोण करते आयोजन या सप्ताहाचे? तर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय. तर सुंदर समितीने शिफारस केलेल्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा धोरणाला 15 मार्च 2010 रोजी मान्यता देण्यात आली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कोणत्या बँकेने सन्मान रुपे क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे इंडसइंड बँक. तर जानेवारी 2024 मध्ये इंडसइंड बँकने नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCIच्या भागीदारीत UPI सुविधेसह सुसज्ज इंडसइंड बँक सन्मान रुपे क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे. हे कार्ड सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी लॉन्च करण्यात आलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच ग्रीन फ्युएल्स अलायन्स इंडिया म्हणजेच GFAI कोणी सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे डेन्मार्क. जानेवारी 2024 मध्ये डेन्मार्कने ग्रीन फ्युएल्स अलायन्स इंडिया उपक्रमाचे अनावरण केले आहे, जो हरित इंधन क्षेत्राला पुढे नेण्यासाठी आणि कार्बन तटस्थता साध्य करण्याच्या दिशेने सामूहिक प्रयत्नांना बळकट करण्याच्या उद्देशाने डेन्मार्क आणि भारत यांच्यातील एक धोरणात्मक सहयोग आहे. तर 2070 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन प्राप्त करण्याचे उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी तसेच 2020 मध्ये भारत आणि डेन्मार्क मध्ये झालेल्या हरित धोरणात्मक भागीदारीचा हे एक भाग आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फहाद अब्दुल्ला हे कोणत्या देशाच्या नौदल दलाचे चीफ ऑफ स्टाफ आहे जे नुकतेच 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते? तर याचे योग्य उत्तर आहे सौदी अरेबिया. तर रॉयल सौदी नेव्हल फोर्सचे चीफ ऑफ स्टाफ ॲडमिरल फहाद अब्दुल्ला अल घोपायली हे 10 ते 13 जानेवारी 2024 या 4 दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर भारतात आले होते. तर या दौऱ्याचे उद्दिष्ट काय होते? तर दोन्ही नौदलांमधील नौदल सहकार्य वाढवणे आणि इंडो पॅसिफिक प्रदेशातील सामायिक सागरी आव्हानांना तोंड देणे. तर भारत आणि सौदी अरेबिया देशांमध्ये अल मोहम्मद अल हिंदी नावाचा द्विपक्षीय नौदल सराव केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच संघ लोकसेवा आयोग म्हणजेच UPSCचे सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे शीलवर्धन सिंग. जानेवारी 2024 मध्ये CISFचे माजी महासंचालक शीलवर्धन सिंग यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवीन सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर शीलवर्धन हे 1986च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. तर केंद्रीय लोकसेवा आयोगाचे विद्यमान अध्यक्ष आहेत मनोज सोनी. UPSC ही कलम 315 ते 323 अंतर्गत स्थापन केलेली एक घटनात्मक संस्था आहे. UPSC कडे भारत सरकारने अधिसूचित केलेल्या परीक्षेच्या नियमांनुसार विविध परीक्षा आयोजित करणे ही महत्त्वाची जबाबदारी असते. तर UPSCचे अध्यक्ष व इतर सदस्यांची नियुक्ती तसेच त्यांना काढून टाकण्याचे अधिकार राष्ट्रपतींना असतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकताच कोणत्या देशाने आइन्स्टाईन प्रोब म्हणजे EP उपग्रह प्रक्षेपित केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे चीन. तर जानेवारी 2024 मध्ये चीनच्या सिचांग उपग्रह प्रक्षेपण केंद्रातून लॉंग मार्च 2C रॉकेटमधून आइन्स्टाईन प्रोब उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला आहे. तर कधी करण्यात आलेला आहे? तर 2024 जानेवारीमध्ये. आणि कोणत्या रॉकेटमधून किंवा कोणत्या प्रक्षेपण स्थानावरून? तर सिचांग उपग्रह प्रक्षेपण केंद्रातून. आणि कोणामार्फत? तर चीन या देशामार्फत. सुमारे 1.45 टन वजनाचा हा उपग्रह फुललेल्या कमळाच्या आकारात आहे. या उपग्रहाला महान शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचे नाव देण्यात आले आहे. उद्देश काय आहे या उपग्रहाचा? तर विश्वातील गूढ क्षणिक घटनांचे निरीक्षण करणे. हा उपग्रह क्ष किरण सिग्नल शोधत आहे जे गुरुत्वीय लहरींसह येतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे,
नुकतेच कोणी कृष्णा गोदावरी डीप वॉटर ब्लॉकमध्ये पहिले तेल उत्पादन सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ONGC. तर जानेवारी 2024 मध्ये ONGCने कृष्णा गोदावरी डीप वॉटर ब्लॉकमध्ये पहिले तेल उत्पादन सुरू केले. तेल आणि नैसर्गिक वायू कॉर्पोरेशन म्हणजेच ONGC ही भारतातील आघाडीच्या ऊर्जा शोध आणि उत्पादन कंपन्यांपैकी एक असून 7 जानेवारी 2024 रोजी खोल पाण्यातील KGDWN म्हणजेच काय तर कृष्णा गोदावरी डीप वॉटर ब्लॉकमध्ये 98/2 ब्लॉकमधून पहिले तेल उत्पादन सुरू करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. तर काकीनाडा किनाऱ्यावर बंगालच्या उपसागराच्या कृष्णा गोदावरी खोऱ्यात हे तेल उत्पादन सुरू झाले आहे. यामधून प्रतिदिन सुमारे 45,000 बॅरल तेल आणि 10 दशलक्ष मेट्रिक मानक घनमीटर प्रतिदिन गॅसची अपेक्षा निर्धारित केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच कोणत्या भारतीयाने झाग्रेब ओपन 2024 कुस्ती स्पर्धेत 57 किलो गटात सुवर्ण पदक जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे अमन सेहरावत. जानेवारी 2024 मध्ये आशियाई चॅम्पियन अमन सेहरावतने क्रोएशियामध्ये झाग्रेब ओपन 2024 कुस्ती स्पर्धेत पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले. तर कोठे झालेली आहे ही स्पर्धा? तर क्रोएशियामध्ये झालेली आहे. नाव काय आहे या स्पर्धेचे? झाग्रेब ओपन 2024. तर 57 किलो वजनी गटामध्ये अमन सेहरावतने सुवर्ण पदक जिंकले आहे. त्याने अंतिम फेरीत चीनच्या झोऊ वानहाचा पराभव केला. या क्रमवारीतील भारताचे हे पहिलेच पदक होते. अमन सेहरावत सध्या जागतिक क्रमवारीत 13व्या स्थानावर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच पियुष गोयल यांनी इंडस फूड 2024 चे उद्घाटन कोठे केले? तर याचे योग्य उत्तर आहे ग्रेटर नोएडा. जानेवारी 2024 मध्ये केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी ग्रेटर नोएडा येथील इंडिया एक्सपोजिशन मार्ट येथे इंडस फूड 2024 चे उद्घाटन केले. तर हा कार्यक्रम 8 ते 10 जानेवारी 2024 दरम्यान आयोजित करण्यात आला. तर 2024 मधील इंडस फूडची ही 7वी आवृत्ती आहे. भारतीय खाद्यपदार्थांची वाढती जागतिक मागणी ओळखून गोयल यांनी भारतातील वैविध्यपूर्ण कृषी हवामान झोन, 158 अन्न आणि कृषी भौगोलिक संकेत आणि 708 अद्वितीय खाद्यपदार्थ एक जिल्हा एक उत्पादन उपक्रमांतर्गत यावरती प्रकाश टाकला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसच्या अहवालानुसार जगातील सर्वात उष्ण वर्ष कोणते नोंदवले गेले? तर याचे योग्य उत्तर आहे 2023. कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसच्या अहवालानुसार 2023 हे वर्ष जगातील सर्वात उष्ण वर्ष ठरले आहे. 2023च्या तापमानाबाबतच्या पहिल्या विश्लेषणात पृथ्वीच्या तापमानात गेल्या वर्षीच्या तुलनेत 1.48 अंशांची वाढ झाल्याचे दिसून येते. तर पृथ्वीच्या तापमानाची वाढ 1.5 अंशापेक्षा कमी ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कोपर्निकस ही युरोपियन क्लायमेट एजन्सी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या देशाने अलीकडेच एका ऐतिहासिक चंद्र मोहिमेत चंद्रासाठी पेरेग्रीन 1 लँडर प्रक्षेपित केले? तर याचे योग्य उत्तर आहे अमेरिका. जानेवारी 2024 मध्ये खासगी कंपनी ॲस्ट्रोबॉटिक द्वारे संचालित पेरेग्रीन 1 चंद्र लँडर केप कॅनव्हरेल येथून यशस्वीरित्या प्रक्षेपित केले गेले. हे 51 वर्षातील पहिली अमेरिकन चंद्र मोहीम आहे. तर 51 वर्षापूर्वी अमेरिकेने ट्राय केलेला होता, त्यानंतर हे 51 वर्षांनंतर अमेरिकन चंद्र मोहीम आहे. नासाच्या कमर्शियल लुनर पेलोड सर्व्हिसेस उपक्रमांतर्गत 23 फेब्रुवारी 2024 रोजी ही मोहीम चंद्रावरती उतरवण्याची नियोजित आहे. या मोहिमेचा उद्देश आगामी मानवी मोहिमांच्या तयारीसाठी चंद्राच्या पृष्ठभागाच्या वातावरणाचा अभ्यास करणे हा आहे. पेरेग्रीन लँडरमध्ये 5 नासा पेलोड आणि 15 इतर घटक आहेत जे किरणोत्सर्ग, पृष्ठभाग आणि पृष्ठभागावरील पाण्याचा बर्फ, चुंबकीय क्षेत्र आणि एक्सोस्फियर मोजण्यासाठी डिझाईन केलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच भारत आणि कोणत्या देशाने द्विपक्षीय हज करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे सौदी अरेबिया. जानेवारी 2024 मध्ये भारत आणि सौदी अरेबियाने द्विपक्षीय हज करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. भारताच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सौदीचे हज आणि उमराह व्यवहार मंत्री डॉक्टर तौफिक बिन फौजन अल राबिया यांच्यासोबत सौदी अरेबियातील जेहाद येथे करारावर स्वाक्षरी केली. या करारात पुरुष पालकाशिवाय मेहरम म्हणजेच हजमध्ये महिलांच्या सहभागास प्रोत्साहन देण्याच्या मार्गावर चर्चा केलेली आहे. यामध्ये लेडीज विदाऊट मेहरम श्रेणीअंतर्गत सहभागाला प्रोत्साहन देण्याच्या भारताच्या पुढाकाराचे खूप कौतुक झाले. तर भारतीय मुस्लिम यात्रेकरूंसाठी अखंड तीर्थयात्रेच्या अनुभवांच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच हरित उपक्रमांसाठी भारतीय रेल्वे आणि कोणी सामंजस्य करार केला आहे?
तर याचे योग्य उत्तर आहे भारतीय उद्योग परिसंघ म्हणजे CII. जानेवारी 2024 मध्ये भारतीय रेल्वेने भारतीय उद्योग परिसंघासह सामंजस्य कराराचे नूतनीकरण करून पर्यावरणीय शाश्वततेसाठी महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. तर ऊर्जा आणि पाण्याचा वापर कमी करणे, शेवटी हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे हे या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट आहे. भारतीय रेल्वे आणि CII यांच्यातील भागीदारीची ही सलग तिसरी आवृत्ती आहे. तर भारतीय रेल्वे आणि CII यांच्यातील सहकार्याची सुरुवात जुलै 2016 मध्ये 3 वर्षांच्या कालावधीसाठी पहिल्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून झाली. तर पहिला करार कधी झालेला तर जुलै 2016 मध्ये. दुसरा 2019 मध्ये दुसरा सामंजस्य करार करण्यात आला आणि आता जानेवारी 2024 मध्ये तिसऱ्यांदा हा करार करण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडील NSO अहवालानुसार चालू आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था किती टक्के दराने वाढू शकते. तर याचे योग्य उत्तर आहे 7.3%. तर जानेवारी 2024च्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारताचा आर्थिक विकास दर 7.3% असण्याचा अंदाज आहे. तर गेल्या आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये GDPचा विकास दर हा 7.2% होता. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या मते 2023-24 मध्ये देशाचा GDP 171.79 लाख कोटी रुपये असेल असा अंदाज आहे. तर गेले आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये देशाचा GDP हा 160.66 लाख कोटी रुपये होता. उत्पादन क्षेत्राचा सर्वाधिक 10.7% विकास दर असण्याचा अंदाज आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील कोणत्या प्रदेशात ई-गव्हर्नन्स या विषयावर प्रादेशिक परिषद 2024चे आयोजन करण्यात आले. तर याचे योग्य उत्तर आहे गुवाहाटी. जानेवारी 2024 मध्ये आसामचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी गुवाहाटी येथे ई-गव्हर्नन्स या विषयावर 2 दिवसीय प्रादेशिक परिषदेचे उद्घाटन केले. ही परिषद 9 ते 10 जानेवारी 2024 अशा 2 दिवस आयोजित करण्यात आली. तर आसाम सरकारच्या सहकार्याने प्रशासकीय सुधारणा आणि लोक तक्रार विभाग द्वारे आयोजित केलेली ही 26वी प्रादेशिक परिषद आहे. यामध्ये ईशान्येकडील 8 राज्य आणि पूर्वेकडील 4 राज्यांचा समावेश आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकताच 5 किलोमीटर शर्यतीत महिलांचा जागतिक विश्वविक्रम कोणी मोडला. तर याचे योग्य उत्तर आहे बीट्रिस चेबेट. जानेवारी 2024 मध्ये केनियाच्या बीट्रिस चेबेटने बार्सिलोना येथील कुर्सा डेल नामोस येथे महिलांच्या 5 किलोमीटर मॅरेथॉनचा जागतिक विक्रम मोडून नवीन विक्रम बनवला आहे. तर तिने बार्सिलोना येथे 5 किलोमीटर शर्यतीत 14.13 मिनिटे वेळ नोंदवून महिलांचा नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. तर काय नोंदवलेली वेळ आहे तर 14 मिनिटे 13 सेकंद. तर या आधीचा जागतिक विश्वविक्रम हा 14 मिनिटे 19 सेकंदाचा होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताने युनायटेड नेशन्स स्टॅटिस्टिकल कमिशनचा सदस्य म्हणून किती वर्षांचा कार्यकाळ सुरू केला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे 4 वर्षे. जानेवारी 2024 मध्ये भारताने संयुक्त राष्ट्र सांख्यिकी आयोगाचा सदस्य म्हणून 4 वर्षांचा कार्यकाळ सुरू केला आहे. युनायटेड नेशन्स स्टॅटिस्टिकल कमिशन ही 1947 मध्ये स्थापन झालेली जागतिक सांख्यिकी प्रणालीची सर्वोच्च संस्था आहे. या आयोगामध्ये संयुक्त राष्ट्राच्या 24 सदस्य देशांचा समावेश आहे. भारत 2004 मध्ये सांख्यिकी आयोगाचा शेवटचा सदस्य झाला होता. या संस्थेमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या 24 सदस्य देशांचा समावेश आहे जे समान भौगोलिक वितरणाच्या आधारावर संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक परिषदेद्वारे निवडले जातात. या सदस्यांमध्ये 5 आफ्रिकन देश, 4 आशिया पॅसिफिक प्रदेशातील, 4 पूर्व युरोपमधील, 4 लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन प्रदेशातील आणि 7 पश्चिम युरोपमधील आहेत. ही आंतरराष्ट्रीय सांख्यिकी क्रियाकलापांची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे जी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अंमलबजावणीसह सांख्यिकीय मानकांची स्थापना आणि संकल्पना आणि पद्धतींच्या विकासासाठी जबाबदार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे अवकाश विज्ञान नेतृत्वासाठी ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर 2024 कोणाला मिळाला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे प्राध्यापक एड्रियन क्रूज. जानेवारी 2024 मध्ये बर्मिंगहम विद्यापीठात गुरुत्वाकर्षण तरंग शोध समूहाचे प्रमुख प्रोफेसर एड्रियन मायकल क्रूज यांना स्पेस सेवांमध्ये त्यांच्या योगदानासाठी ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकताच जल व्यवस्थापनासाठी CII राष्ट्रीय पुरस्कार कोणाला मिळाला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे हिरो मोटर कॉर्प. जानेवारी 2024 मध्ये हिरो मोटर कॉर्प याच्या सुविधेने जल व्यवस्थापनासाठी CII राष्ट्रीय पुरस्कार जिंकला आहे. हिरो मोटो कॉर्प या जगातील सर्वात मोठ्या दुचाकी उत्पादक कंपनीने जलसंधारणामध्ये लक्षणीय बदल घडवून आणला आहे. तर 2025 पर्यंत 500% जल सकारात्मक बनवण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. हिरो मोटो कॉर्पची गुरुग्राम येथील ब्रँडची CII पुरस्काराच्या विदिन द फेन्स
श्रेणीमध्ये विजयी ठरली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 14 जानेवारी आणि 15 जानेवारी या 2 दिवसासाठीचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक पाहिले। तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।